श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवी शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर जे 2 फूल दिसत आहे त्यापैकी एक फूल निवडा आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या. त्यासोबतच संदेशामध्ये सांगितल्याप्रमाणे जगण्याचा जर प्रयत्न तुम्ही केला तर तुम्ही स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी सांगतात, बाळांनो, आज आम्ही तुम्हाला एक असे सत्य सांगणार आहे जे सत्य तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचं आहे. बाळांनो, माणूस या जगात कितीही मुखवटे घालून फिरला, कितीही लोकांना खुश ठेवण्याचा, हसवण्याचा अभिनय जरी करत असला, कितीही खोटे बोलून परिस्थितीतून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न जरी करत असला तरी एक ठिकाण असे आहे जिथे माणूस कधीच पळून जाऊ शकत नाही आणि ते ठिकाण म्हणजे तुमचे अंतरंग होय. बाळांनो, माणूस जगापासून पळून लपून जाऊ शकतो, लोकांच्या नजरेतून दूर जाऊ शकतो, पण त्याच्या स्वतःच्या आत्म्याच्या नजरेतून तो कधीच दूर जाऊ शकत नाही. माणूस जगाशी खोटे बोलू शकतो, खोटे वागू शकतो, पण स्वतःशी, त्याच्या आत्म्याशी तो कधीच खोटे बोलू शकत नाही. कारण त्याच्या आत्म्याला, त्याच्या मनाला सर्व काही खरे हे माहीत असते. जगाशी खोटे बोलणे सोपे असते, पण आत्म्याशी खोटे बोलणे खूप अवघड असते. जगाला फक्त तुमचा चेहरा, तुमचे शब्द, तुमचे वागणे दिसते, पण तुमच्या आत्म्याला, तुमच्या मनाला, तुमच्या विचाराचा प्रत्येक कर, तुमच्या भीतीचे मूळ कारण, तुमच्या खोटेपणामागचे कारण हे सर्व काही दिसत असते. बाळांनो, जेव्हा तुम्ही चुकीचा निर्णय घेता तेव्हा हे जग कदाचित टाळा वाजवत असेल, पण तुमचे मन मात्र शांत राहते, गप्प राहते. असे का होते? रात्री उशीवर डोके टेकल्यावर जेव्हा तुम्ही एकटे पडता तेव्हा तुमच्या आतून एक आवाज तुम्हाला विचारतो की खरंच हे सर्व योग्य होते का? आणि तो आतून येणारा आवाज खरा न्यायाधीश असतो. स्वतःपासून पळणे म्हणजे आयुष्यभराची कैद असते. माणूस हा परिस्थितीपासून पळतो, जबाबदारीपासून पळतो, भावनेपासून पळतो, पण या गोष्टी तुमची पाठ कधीच सोडत नाही. त्या पुन्हा पुन्हा तुमच्या समोर येतच राहतात, कारण त्या गोष्टी, त्या घटना या तुमच्या आत अगदी घर करून बसलेले असतात. जेव्हा माणूस स्वतःशी प्रामाणिक नसतो, स्वतःलाच फसवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात कितीही यश आले तरी त्याच्या आयुष्यात कधीच शांतता, समाधान कधीही येत नाही. लक्षात ठेवा, बाहेरच्या जगाला फसवता येते, पण स्वतःच्या अंतरंगाला मात्र कधीही फसवता येत नसते. बाळांनो, लोकांच्या समोर तुम्ही यशस्वी दिसू शकता, हसतमुख दिसू शकता, धैर्यवान दिसू शकता, पण आतून हे पूर्णपणे तुटलेले असाल, गोंधळलेले असाल, भीतीमध्ये असाल तर या 2 वेदनेपासून कधीच तुम्हाला पळता येत नाही. तुम्ही मोबाईलमध्ये रमू शकता, गोष्टीमध्ये स्वतःला व्यस्त ठेवू शकता, लोकांमध्ये वेळ घालवू शकता, पण जसजशी शांत रात्र येऊ लागते तसे तुमचे खरे रूप तुमच्या समोर उभे राहू लागते. तुमचे मन अस्वस्थ होते, तुमचे मन तुम्हाला खाऊ लागते. तुम्ही हे पळणे पाहिला थांबवता. स्वतःशी प्रामाणिकपणे म्हणजे मुक्ती असते. जगाला पटवून सांगणे गरजेचं नाही, स्वतःला पटवणं हे खूप गरजेचं आहे. स्वतःशी खरे सांगणे हे खूप गरजेचं आहे. स्वतःसमोरच स्वतःची चूक मान्य करणे हे
गरजेचं आहे. जर चूक झाली असेल तर स्वतः पुढे कबूल करा. जर भीती वाटत असेल तर स्वतःशी मान्य करा. जर मत्सर, राग, द्वेष असेल तर तो दडपून ठेवू नका. त्याचा स्वीकार करा. त्याला स्वीकार करा. जोपर्यंत तुम्ही स्वीकार करणार नाही, मान्य करणार नाही, तोपर्यंत त्यात बदल होणार नाही. कारण स्वीकार हेच पहिली पायरी असते, लक्षात ठेवा. त्यामुळे बाळांनो, पळू नका, स्वीकार करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आत्ता ज्यांनी 2 नंबरचं फूल निवडले आहे त्यांना स्वामी कोणता संदेश देत आहे हे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, बाळांनो, सत्य खरे बोलण्यामध्ये खूप ताकद असते. तुम्ही जगाशी खोटे बोलून काही काळ जिंकू शकता, पण स्वतःशी खोटे वागून तुम्ही तुमचे आयुष्य हारता. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला सामोरे जाता, स्वतःच्या कमकुवतपणाला मान्य कराल, स्वतःच्या भीतीवर प्रकाश टाकाल, त्या दिवशी तुमच्यात एक नवीन शक्ती जन्माला येईल. आणि शक्ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास. कारण आता तुम्ही मुखवटे घालत नाही, तुम्ही खरे राहता. तुम्ही खरे आहात. बाळांनो, तुम्ही जग जिंकले किंवा हारले हे महत्त्वाचं नाही, पण स्वतःच्या डोळ्यात तुम्ही सरळ पाहू शकलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक रात्र स्वतःला विचारा, आज मी स्वतःशी प्रामाणिक होतो का? जर उत्तर हो असेल तर तुमचे आयुष्य योग्य दिशेने चालले आहे, आणि जर का उत्तर नाही असेल तर अजून वेळ गेलेली नाही. आजच सुरुवात करा. पळू नका, स्वतःला सामोरे जा. खोटे बोलू नका, स्वतःशी सत्य बोला. कारण जेव्हा तुम्ही स्वतःशी सत्य वागता तेव्हा संपूर्ण विश्व तुमच्या पाठीशी उभे राहते. बाळांनो, आमच्या सर्व मुलावर खूप प्रेम आहे. तुम्ही कोणी साधेसुधे नाही, या ब्रह्मनायकाचे तुम्ही लेकरे आहात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीपासून तुम्ही पळू नका, भिवू नका. त्याच्या धीटाने सामना करा. स्वतःशी खरे राहा, प्रामाणिक राहा. काळजी करू नका, आम्ही तुम्हाला योग्य त्या मार्गावर घेऊन जाऊ. आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे. फक्त तुम्ही खरे राहा, प्रामाणिक राहा. चूक झाली असेल तर ती तुमच्या स्वतःसमोर तरी कबूल करा, म्हणजे ती चूक पुन्हा तुमच्या हातून घडणार नाही. ज्याला पश्चाताप होतो, जो त्याची चूक कबूल करतो, तोच पुढे जाऊन त्याचे चांगले कर्म करतो. पुन्हा तो चूक करत नाही. त्याच्यावर आमची कृपा नेहमीच असते. विश्वास ठेवा, सत्याच्या मार्गावर चला, तुमचे कल्याण होणार. बाळांनो, तुमचा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल. त्याचा आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असे स्वामीचे संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलला तुमचं मिळत असलेल्या प्रेमाबद्दल, विश्वासाबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू, आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ. तुमचे सर्व स्वप्न लवकरच पूर्ण हो. आपल्या स्वामीचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो, ही स्वामी चरणी प्रार्थना करतो. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आणि आपली आणि इतरांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.